मे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। आज महाशिवरात्री निमित्त हा प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा महादेवाचे भक्त होते हे त्यांनी या अभंगातून सिद्ध करून दाखवलेलं आहे। तर माऊली सांगतात, लिंग देखिले देखिले तिही त्रिभुवन विस्तारिले, म्हणजे हे मी सुद्धा एक लिंग पाहिलेलं आहे। या अभंगाची सुरुवात घेऊ। स्वर्गदयाची साळुंका समुद्रपाळी पिंड देखा, शेषा सारी खा बैसका जो आधार तिही लोका, जो आधार तिही लोका। लिंग देखिले देखिले तिही त्रिभुवनी विस्तारिले। आता हे लिंग हे तिन्ही भुवनामध्ये काय झालेलं आहे, विस्तारलेलं आहे। मेघाधार बसनपन केले तारा पुष्पीवरी पूजिले, चंद्र फळ ज्या वाहिले ओवाळिले रविदीपे, ओवाळिले रविदीपे। आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदी मग वंदिले, ज्योतिर्लिंग मग ध्यायिले। ज्ञानदेवे हृदयी ज्ञानदेवे हृदयी, लिंग देखिले देखिले तिही त्रिभुवनी लोकी विस्तारिले। अशा पद्धतीनं हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांनी 4 चरणाचा अभंग आहे। तर या ठिकाणी शिवरात्र म्हणजे काय आहे? शिव म्हणजे कल्याण स्वरूप जे आहे, जे हृदयामध्ये धारण करण्याला योग्य आहे, जे आदरणीय आहे। मग हृदयामध्ये कोणाला धारण करावं? हृदयामध्ये मरणाऱ्या वस्तूला धारण करावं का जी मरत नाही ती वस्तू धारण करावं? जी मरत नाही तिला धारण करावं, म्हणजे जी अमृत स्वरूप आहे, जी मंगल स्वरूप आहे तीच हृदयामध्ये धारण करण्याला योग्य आहे। आणि या सृष्टीमध्ये अमृत स्वरूप कोण आहे? तर अमृत स्वरूप फक्त तुम्ही आहात, जीव आहे। पण त्या जीवाला जीव का म्हटलं? त्यानं कल्पना केलेली आहे, असत्य संसाराला सत्य समजलेला आहे, म्हणून तिथून जीवरात्र सुरू झालेली आहे। आणि हा प्रवास अनंत अनादी कालापासून चालत आलेला आहे। याला जीवरात्र म्हणतात। म्हणजे जन्ममृत्यूच्या ह्या चक्रामध्ये हा जीव दुःख भोगत भोगत फिरायला लागला ना, यालाच काय म्हणायचं? जीवरात्र। आणि शिवरात्र म्हणजे काय आहे? जिथं हे रोग नाही, म्हातारपण नाही, मृत्यू नाही, केवळ काय आहे? आनंद आहे, आनंदाची अनुभूती आहे, अमरत्वाची अनुभूती आहे, त्याला काय म्हणायचं? शिवरात्र। म्हणजे जिथं जीवरात्र संपत असते तिथून शिवरात्र सुरू होत असते, म्हणून आज शिवरात्र आहे। आणि या ठिकाणी ज्ञानोबराय सुद्धा महादेवाचे निश्चिम भक्त होते हे त्यांनी या अभंगातून सिद्ध करून दाखवलेलं आहे। तर त्याचा आपण अर्थ पाहण्याचा एक प्रयत्न करू। कारण ज्ञानोबरायांनी विचार केलेला आहे की या संपूर्ण विश्वामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, तर सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धारा भव तरा बाप हो। म्हणजे भवाचं काय होत असते? भवसागरातून तो जीव तरून जात असतो। हे 12 ज्योतिर्लिंग। वाराणसी विश्वनाथ, हे वाराणसीला काय आहे? काशीला विश्वनाथ आहे, काशी विश्वेश्वर। मोक्षदाता तो समर्थ पुरवील अंतरीचे आर्त। अंतरीचे आर्त म्हणजे अंतकरणातली जी काही इच्छा असेल तो त्याचा काय करतो? पूर्ण करतो तो। असे सोमनाथ सोरटी, तर सोमनाथ सोरटी सोमनाथ आहे, ती सुद्धा एक लिंग आहे। ओंकार ममलेश्वर, ओंकार रूप आहेत ममलेश्वर बरं का। सेतुबंध रामेश्वर, रामेश्वरम तिथं सेतुबंध, तिथं भगवान प्रभू रामचंद्रांनी काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे, ती वाळूची येते। तर भीमाउगमे भीमाशंकर, भीमाच्या ठिकाणी काय आहे? भीमाशंकर आहे। घृष्णेश्वर वेरुळी, वेरुळ अजिंठ्याला काय आहे? घृष्णेश्वर आहे।
नागनाथ अमृतोदकी, हे औंढा नागनाथ बरं का. इथंच आजच्या दिवशी नामदेवरायांनी कीर्तन केलं आणि देवाचं रावळाचं तोंडच फिरलं. कारण ते पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की इथं कीर्तन करू नका, तुम्ही बाहेर जाऊन कीर्तन करा. नामदेवराय म्हणले, देवा आम्ही काय गुन्हा केला असा तुझ्या नावाचंच आम्ही कीर्तन करायला लागलो आणि तूच आम्हाला आमच्यापासून वेगळं केलं. तर देवानंच काय केलं की प्रतिसम्मुख नामदेवरायाच्या समोर येऊन ते लिंग स्थापित झालं आणि ते नंदीचं तोंड तिकडेच आहे अजून. बरं का. म्हणून विश्वभजन केले सुखी परळी वैजनाथ, म्हणजे विश्वामध्ये सगळ्या लोकांचं कल्याण केलेलं आहे ते परळी वैजनाथ, परळीला आहे. आता तर परळी वैजनाथ सुखी सुकृत साचे जन्माची त्र्यंबक हा तीर्थराज. हे सगळ्या तीर्थामध्ये त्र्यंबकेश्वर काय आहे, तीर्थांचा राजा आहे. पूर्वीला अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज महाकाळ उज्जैनीचे महाकाळ, सगळ्या तेजाचं तेज एकवटलेले आहे तिथं. तुझे कैलास भुवन, दुसरे कैलास भुवनच आहे ते. श्रीशैल्य मल्लिकार्जुन, हे श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं आहे. वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र ते बद्री केदार उत्तरेला बद्री केदारेश्वर आहे. ज्याचे स्मरणे भवहातरे, ज्याच्या केवळ स्मरणानंच काय होत असते, भव दुस्तर तरुण जात असतो. ध्यान धरिता वृत्ती नुरे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे, म्हणजे निवृत्ती मार्गावर पोहोचत असतो. निज निश्चळ दासाची नरहर हरी म्हणे जन्मा यावी, शुद्ध सत्व प्रेम भावे वाचे हरी गुण गावे, माला जपे सर्वदा. अशी ही काय करायला पाहिजे, माळा जपायला पाहिजे. यानं काय होत असतं तर सत्व प्रेमानं भावनेनं जर आपण याचं स्मरण केलं तर त्या जीवाचा उद्धार होत असतो. पण हे सगळं जाऊन यायला पैसे लागते, बरं का. बरं, पैसा असून वेळ लागत असतो. पैसा असावा, वेळ असावा आणि इच्छा असावा. आता काही ठिकाणी कसं असतं माहिती का, पैसा नसतो, भाव असतो, इच्छा असते. आता कुठं पैसा आहे, भाव आहे, पण इच्छाच नाही, त्याला जाऊच वाटत नाही. आणि जिथं पैसा आहे, भाव आहे, इच्छा आहे, तिथं रोग आहे. पण ते शरीराला रोग असल्यावर जाता येतं का, नाही जाता येत. बरं, इच्छा आहे, पैसा आहे, भाव आहे, शरीराला रोग नाही, पण मन पागल झालेले, काय कामाचं आता, जातं का ते ज्योतिर्लिंगाला, नाही जात ना. बरं, इच्छा आहे, पैसा आहे, वेळ आहे, शरीर निरोगी आहे, मन शुद्धीवर आहे, पण आता काय हा थोडा काळ राहिलेला आहे. मग ते काळामध्ये तितक्या काळात फिरून येता येतं नाही. अशा बरेच अनंत अडचणी आहेत. ज्ञानोबराय म्हणले हे काय करावं आता, तर हे कुठं जावं आपण, बस धरा, रेल्वेनं चला. तर ते म्हणले की आम्ही सुद्धा लिंग पाहिलं. म्हणजे ज्ञानोबराय हे शिवभक्त होते, हे कसं हे सिद्ध करून दाखवलेले. तर ते सांगतात ज्ञानोबराय, आम्ही सुद्धा लिंग पाहिलं, पण त्याची जी लिंग म्हणजे काय आहे माहिती का, ही पाळू, ही काय आहे साळुंका, आणि त्याची ही जी पाळू, तर हे स्वर्ग जयाची साळुंका, ज्याची साळुंकाच काय आहे, स्वर्ग आहे. तर शिलू आलं का त्याच्यात, समतानगर आपलं घर सगळंच आलं त्याच्यामध्ये. म्हणून स्वर्गच ज्याची काय आहे, साळुंका आहे. आणि समुद्र ही त्याची काय आहे, पाळू आहे. समुद्र पाळी पिंड देखा शेषा सारखा बैसका. ही शेष म्हणजे ही पृथ्वी कशावर टिकली, शेषावर आहे. म्हणून शेषा सारिखा बैसका, जो आधार तिही लोका, आणि जो असा तिन्ही लोकाला काय आहे, आधार आहे. असं आम्ही एक लिंग पाहिलं. आणि लिंग देखिले तिही त्रिभुवनी विस्तारिले. हे तिन्ही लोकात, तिन्ही भुवनामध्ये काय झालेलं आहे, विस्तारलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का, आपण जी हे पाहतो ना पिंड, तर ह्या पिंडीवर सतत अखंड पाण्याची धार बरसत असते. वरी ते असतं ना भांड, कलश असतो, आणि त्याच्यातून बारीक धार असते महादेवाच्या पिंडीवर. तर आता ह्या पिंडीवर ही पिंड पाहिली, पण याच्यावर धार कोणती आहे, तर मेघाधार बसनपन केली, तारा पुष्पी वरी पूजिले, चंद्र फळ जावाहिले, ओवाळीले रविदीपे, ओवाळीले रविदीपे. आता ह्या जगामध्ये दोन वृत्त आहे, एक रेखावृत्त आणि एक विषुवृत्त.
बरं का. म्हणजे आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया हे असे खंड आहेत ना जगामध्ये. विषुववृत्त हां, आता हे तेच सांगत पुढा. तर इथं काय सांगितलेलं आहे, ज्यामुळे पृथ्वीचे गोलार्ध, उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे एक समान विभाजन होत असते. एक समान काय होत असते, जर दोन पाहिलं केलं तर आपण ह्याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण, तर आता गोल आहे ना पृथ्वी. हां, तर त्याच्यामध्ये अक्षय ध्रुव आहे ते उत्तर ध्रुव आहे, आणि कर्कवृत्त आणि मकर वृत्त आहे, हे दोन वृत्तामध्ये विभाजन झालं. तर इथं 23.5 डिग्रीमध्ये कर्कवृत्त आहे आणि 66.5 उत्तर गोलार्ध आहे. 23.5 किती आहे, दक्षिण कर्कवृत्त आहे, आणि 66.5 कोण आहे, दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध आहे. तर कर्कवृत्तावर थंडी म्हणजे 40 डिग्री सेंटीग्रेड असते. तिथं किती जरी आपण पांघरून घेतलं ना तरी तिथं कमीच आहे बरं का बाबा. 40 डिग्री सेंटीग्रेड तापमान असतं, म्हणजे इथल्यापेक्षा कमीच आहे. ह्या शरीराला जेवढी उष्णता पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहे, 40 डिग्री सेंटीग्रेड. आणि उष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध असे दोन आहेत नाही, समशीतोष्ण कटिबंध, आपण हे भूगोलामध्ये पाहिलेलं आहे पा. तर 113 किलोमीटर कर्कवृत्तावर 12 महिने पाऊस पडत असतो. कर्कवृत्तावर काय आहे, 12 महिने पाऊस आहे, आणि मकर वृत्तावर पाऊसच नाही. असा फरक आहे. तर हे जी काही आम्ही लिंग पाहिलेलं आहे ना, तर त्या कर्कवृत्तावर 12 महिने पाऊस पडायला लागला म्हणजे अखंड महादेवाच्या पिंडीवर धार चालू आहे. ही मानस पूजा आहे बरं का. हां, तर महादेवाच्या पिंडीवर कलशातून पाण्याची अखंड धार पडत असते, तसे कर्कवृत्तावर 12 महिने पाऊस पडायला अखंड धारा वाहत आहे. हीच अखंड धारा वाहायला लागली. आणि आता तिथं आपण महादेवाच्या दर्शनाला जातो, काही आपण प्रसाद नेतो, शेंगदाणे, फुटाणे आहे का नाही, गूळ असं नेतोच ना आपण उपासाला. आता इथं बेलपत्र वाहावं लागते, पण इथं आता काय वाहावं, तर ते काय सांगते, चंद्रफळ जावा हिले. इथं वाहायला फळ कोणतं आहे, ते चंद्रच आहे हे फळ, आणि तेच भगवंताला काय केलं, महादेवाला अर्पण केलं. मग आता तारा पुष्पी वरी पूजिले. आता फुलं कोणते न्यावं, ते म्हणले कुणी कनेरीचे न्या, कुणी काही न्या. तर ते म्हणले महादेवाला जास्त कोणते फुलं आवडते, तर त्याच्यामध्ये वाचण्यात आलं की कनेरीची सुद्धा चालते महादेवाला बरं का. पांढरी रुईचे फुलं चालते, पांढरी रुई सुद्धा हे मी वाचले, ते पांढरी रुई सुद्धा चलते, आणि बेलपत्र सुद्धा चलत असतं. तसं आपण काय व्हावं, आता ज्ञानोबरायांना प्रश्न पडला. ते म्हणले आता हे तारा आहेत ना आकाशामध्ये, हेच फुलं आपण अर्पण करायचं, आणि फळ कोणतं अर्पण करायचं, हे चंद्र आहे ना, हेच फळ त्या महादेवाला अर्पण करायचं. मेघाधार बसनपन केले, तारा पुष्पी वरी पूजिले, चंद्रफळ जावा हिले. आता ओवाळणी करायची, आरती करायची ना, ओवाळीले रवी दीपे, ओवाळीले रवी दीपे. आता हे सूर्य निघाला का, ते याच्याच ओवाळणी करायची. एवढं मोठं लिंग आहे ना, आता तेवढं ताट कुठून आणायचं आणि तेवढा सूर्य कुठून, ज्योती कुठून आली, मग त्याला सूर्याच्याच ओवाळणीनं काय करायला लागलो, तर आम्ही ओवाळायला लागलो. आता इथं नैवेद्य दाखवावं लागते ना. आता आज उपास आहे ना, आजचा उपास आहे, उद्या पारणे, म्हणजे उद्या द्वादश सुटन ती. तर इथं जे काही नैवेद्य आहे ना, तर ज्ञानोबा काय सांगायला लागले, आत्मनैवेद्य समर्पिले, म्हणजे मी आत्मा आहे अशी. आता इथं काय सांगितलेलं आहे की आता आपण शेंगदाणे, त्याच्यामध्ये शेंगदाणे बी काही निघते, खवीट निघते ते बी अर्पण करण्यात येते, भगर बरं का, साखर कुठं आपण हे कुठं आणत बसायचं म्हणे. तर आपण आयतच आहे, इथं चंद्र फळ आहे, त्याला व्हायला लागले, दक्षिणा टाकायचं कामच नाही. आणि ओवाळणीचे जे ताट आहे, हळद कुंकू कापूर दिवा लावायचा, पण हे सूर्यरूपी ज्योतीने ओवाळणी चालू आहे. अशी पूजा महादेवाची, अभिषेक हे व्हायला लागला, ओवाळणी चालू आहे अखंड. आणि असं लिंग पाहून आम्ही थक्क झालेलो आहोत, असं ज्ञानोबर आहे आपल्याला सांगायला, की असं तुम्ही सुद्धा कल्पना करा की हे लिंग आहे, आणि आपण त्याची काय करायला लागलो, ओवाळणी करायला लागलो.
याला मानस पूजा म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये बरं का. कारण दत्तात्रेयांनी सुद्धा त्या वटसिद्ध नागनाथांची मानस भक्ती पाहिलेली आहे. त्यांनी नाही का लेकरांना बसविलं, ते म्हणे आता तुम्हाला मी जेवायला वाटता, हे घ्या पूर्वी, हे घ्या खीर घ्या ना, खीर घ्या ना, भजे घ्या ना, भजे घ्या ना. इथं द्यायला ना घ्यायला काहीच नाही, पण त्याचा भाव मनातला होता की तुम्ही पोटभर खा बरं का, लागलं तर मागा मला, पुरी घ्या, भजे घ्या. ते दत्तात्रेयांनी पाहिलं आणि ते म्हणले की लेकरू हुशार आहे, मानस भक्ती करते. मग त्यांनी सगळे लेकरं गेल्यावर त्याला नाही का कानामध्ये एक मंत्र दिला आणि त्यांना सिद्धी दिली. तर त्या सिद्धीनं ते सगळे गावचे गाव जेवण जात होते, जेवण करून जात होते. पण त्यांना सांगितलं की हे अन्न सिद्धीचं आहे, तू खाऊ नको. नंतर त्यांना नाथपंथीमध्ये त्यांनी सिद्ध करून घेतलेलं आहे. वटसिद्ध नागनाथ सर्पाचे उदरी आहे ना, तर हे नवनाथापैकी एक नाथ आहे. तर ही मानस भक्ती आहे. तोच प्रकार मानस भक्तीचा ज्ञानोबराय सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगतात की ज्ञानोबराय हे महादेवाचे निस्सीम भक्त होते. या महादेवाच्या पिंडीवर मी आत्मा आहे असा नैवेद्य समर्पण केलेला आहे. मी कोण आहे? आत्मा आहे. आणि महादेव कोण आहेत? आत्मा आहे. म्हणून तुझं मज ऐशी परी जैसे तरंग सागर. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. आणि प्रभू रामचंद्र कोणाची सेवा करायला लागलेत? महादेवाची. कारण इथं सुद्धा त्यांनी अभिषेक केलात ना रामेश्वरमला. मग मी ब्रह्म आहे या बोधाने आनंदित होऊन वंदन केलेलं आहे. आणि ज्ञानोबरायांनी त्यांना सुद्धा काय केलेलं आहे? अशा महादेवाला वंदन केलेलं आहे. असे ज्योतिर्लिंग ज्ञानोबरायांनी पाहिले आणि त्याची अधिष्ठान हृदयातच प्रगट आहे. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? कुठं आहे? तर ते हृदयातच आपल्या प्रगट आहे. आणि त्याला आपण ओळखायला पाहिजे, तर त्याचेच ध्यान केले आणि तेच या रूपाने बाहेरही प्रगट झाले. त्याचंच आपण ध्यान करायचं आणि तेच ध्यान बाहेरसुद्धा इंद्रियाद्वारे ते प्रगट झालेलं आहे. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, आतमध्ये जे आहे ना चैतन्य, तेच बाहेर इंद्रियाद्वारे प्रगट झालेलं आहे. म्हणून जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्याला पूजा ध्यान जप करायची आवश्यकता नाही. तिनं सगळे तीर्थयात्रा न करून सुद्धा त्यानं सगळ्या तीर्थाचं भ्रमण केलेलं आहे. म्हणून आता एक गंमत आहे बा, एक गोष्ट आहे याच्या मागची, घ्यायची. एकदा पार्वती मातेने परमेश्वर शिवशंकराला विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? तर शंकर भगवान पार्वती मातेला सांगतात, शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावामध्ये एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होता. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याच्यावर काय होते? कर्ज होते. म्हणून ते त्यानं वेळेवर चुकवलं नाही. त्यामुळे त्यानं संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिव मठामध्ये कैद केलं बरं का. आणि योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. मग शिकारी ध्यानमग्न होऊन शिवसंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. आता त्या मठामध्ये सगळ्या कथा चालू लागल्या ना शिवरात्रीला, ही पोथी संपली, ती लागली, शिवलीलामृत, हे ते ऐकलं त्यानं. मग दुसऱ्या दिवशी सावकाराने चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. आता चतुर्दशीला शिवरात्रीची कथासुद्धा त्यानं ऐकली. आता सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ती कथा त्यानं ऐकली. आता दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन तो कैदेतून सुटला. त्यांना दुसऱ्या दिवशी त्या सावकारानं बोलवलं. ते म्हणे कर्जाचं काय? ते म्हणे दुसऱ्या दिवशी देतो म्हणे मी सकाळी. असं त्यानं वचन दिलं आणि ते कैदेतून सुटला. मग आता आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेमध्ये राहिल्यामुळे तो तहान भूकेने व्याकुळ झाला होता. त्याला तहान भूक लागली होती. शिकार करण्यासाठी तो तलावाच्या काठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. आता तलावाच्या बाजूलाच बेलपत्राचं झाड होतं आणि त्याच्यावर तो बांधू लागला. असं ते म्हणजे थोडा बसण्यासाठी की शिकार आली की बाण साधता येते. तर शिकाऱ्याला हे माहीत नव्हते की त्या झाडाखाली एक झाकलेलं शिवलिंग आहे. त्याने मचाण बनविताना त्याने ज्या ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या, म्हणजे त्याच्या थ्रू अर्पण झाल्या. दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याने व्रतही झाले आणि त्याच्या वाचून शिवलिंगावर बेलपत्रही वाहिल्या गेले. त्याच्याकडून काय झालं? बेलपत्रसुद्धा वाहिल्या गेलं आणि व्रतसुद्धा झालं.
एका प्रहरानंतर एक गर्भिणी तलावावर पाणी पिण्यासाठी आली. हरिणी गर्भिणी होती, ती आली पाणी प्यायला. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी, तू एकाच वेळी 2 जीवाची हत्या करशील, याचं पाप लागन बरं का. हे योग्य नाही. मी आपल्या पित्याला म्हणजे पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येते, मग तू मला मार. तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली, ती गायब झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते म्हणलं आता एक गेली पण दुसरी आली ना. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या समोर येते, मग तू मला मार. मग शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. त्याला चिंता लागली, आता तिसरी शिकार. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली. शिकाऱ्याला सुवर्ण संधी मिळाली. ते मुलं आता जमलं. त्याने धनुष्य बाण उचलला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. त्याच्या वडिलाकडे सोडून. आता शिकारी काय म्हणला, ती म्हणला आता हसला. शिकारी त्याला वाटलं ना आता 2 चांगल्या शिकार गेल्या आणि समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही म्हणला. ते हसून मला ना तिला हसून म्हणाला, याआधी मी 2 शिकारी जाऊ दिल्या. आता माझी मुले तहाने भागलेले आहेत, व्याकुळ होत आहेत. माझे सुद्धा लेकरं बाळ आहेत, त्याला तहान भूक लागलेली आहे ना, व्याकुळ व्हायला लागले ते. मग तर हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटते तशीच मलाही वाटते. म्हणून त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. आता हरणीचे ते व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. हे म्हणले ठीक आहे. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडून खाली फेकू लागला. आता सगळे लोक म्हणू लागले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ती बी म्हणू लागला, ओम नमः शिवाय. बेलपत्र तोडायचं आणि खाली फेकायचं, ते पिंडीला अर्पण व्हायचं. ओम नमः शिवाय, एक बेलपत्र तोडायचं, फेकायचं. तर या पद्धतीनं बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता. मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्यात वेळ घालवू नको तू आता. कारण म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही, कारण ते माझेच होते. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असतील तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून लगेच तुझ्यासमोर हजर होतो. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्याला संपूर्ण मृगाने रात्रीची घटनाक्रम त्याच्या ध्यानात आला. रात्रीपासून काय काय घडलं हा सगळा क्रम त्याच्या ध्यानात आला. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेलेल्या आहेत ना. तुला वचन दिलं ना त्या 3घांनी, ते येणार, पण त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. कारण मी मेलो तर ती त्याच्या धर्माचं पालन कसं करते, ते तिकडं शोध घेते. म्हणून तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासोबत तुझ्यासमोर हजर होतो. आता उपवास, एकतर रात्रीचं जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयामध्ये काय झालं, परिवर्तन झालेलं आहे आणि धनुष्यवाल्या त्याच्या हातातून निसटून गेलं. शिवाने त्याच्या हृदयामध्ये काय केला, बदल घडवून आणला. थोड्याच वेळामध्ये मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. म्हणून अहिंसा परमो धर्म हे तत्व आहे. आणि कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, म्हणजे त्या सर्वेश्वर परमात्म्याचं हे पूजन करण्याचं वर्म आहे. म्हणून देवलोकातून सगळे देव ही घटना पाहू लागले आणि आजही ही घटना देवलोकातून सगळे देवलोक पाहत आहेत. हे शिवरात्रीला या समतानगरमध्ये प्रवचन चालू आहेत.
आणि तुम्ही आम्ही सगळे शिवभक्त ही शिवाची उपासना करत आहोत. आणि परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. म्हणून भोळा शंकर आहे, लवकर पावणारा आहे. भाव ठेवला की देव प्राप्त होतो. हे भोळा शंकरा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा. आमचा देव कसा आहे? भोळा आहे. त्याला नुसतं एक बेलपत्र जर वाहिलं तर तो काय आपल्याला मोक्ष प्रदान करत असतो. म्हणून निस्ती कथा श्रवण केली तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. हे या कथेचं काय आहे? फल आहे. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी सर्वांचाच उद्धार केलेला आहे. हरणांना मृग नक्षत्र आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशामध्ये कायमचे स्थान दिलेले आहे. झाला का नाही उद्धार? म्हणून आणि ह्या सगळा प्रकार घडला तो दिवस होता शिवरात्रीचा. म्हणून अशा पद्धतीने माघ कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र म्हणून साजरी करण्यात येत असते. आणि या ठिकाणी शिवरात्र म्हणजे कल्याणाची रात्र आहे. हे दिवसभर आपण काय करतो? उपवास करतो, नामस्मरण करतो आणि नामस्मरणाच्या बळावर आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येते. हेच नरदेहात आल्याचं काय आहे? त्याचं फल आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भूतांची. आणि अशा पद्धतीनं ही शिवरात्र आपण आनंदानं साजरी करू. आत्मनैवेद्य समर्पिले, ब्रह्मानंदी मग वंदिले, ज्योतिर्लिंग मग ध्यायले, ज्ञानदेवे हृदय. ज्ञानोबारायांनी हृदयामध्ये अशा प्रकारचं लिंग आणि त्या लिंगाची पाहिलं आणि त्याची मानसपूजा केलेली आहे. आणि हीच भक्ती आपल्या अंतकरणामध्ये प्रगट व्हावी म्हणून हा मानस भक्तीचा मार्ग मोकळा करून दाखवलेला आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावी, तोषोणी मज द्यावी पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता पर